बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूरच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांनी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती केली आहे। सुधारित कार्यक्रम आज पुणे विभागीय आयुक्तांनी जाहीर केलाय। कोल्हापूर महापालिकेत महायुतीनं बहुमत मिळवलंय। भाजपच्या सर्वाधिक 26 जागा निवडून आल्यानं या पदावर भाजपचाच महापौर होईल अशी चिन्ह असून इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या। या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेत महायुतीनं सर्वाधिक म्हणजे 45 जागा मिळवल्यात। त्यामध्ये भाजपच्या 26, शिंदे शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 4 जागांचा समावेश आहे। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत कोल्हापूरचं महापौर पद ओबीसीसाठी राखीव झालंय। त्यामुळे भाजपमधील ओबीसी नगरसेवकांनी या पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महापौर उपमहापौर पदाच्या निवडी 30 किंवा 31 जानेवारीला घ्याव्यात असं नगरविकास विभागानं कळवलं होतं। पण कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेची तारीख मिळावी अशी पुणे विभागीय आयुक्तांकडे विनंती केली आहे। त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित केली आहे। या निवडीसाठी विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल अशी तरतूद आहे। दरम्यान या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पुणे विभागीय आयुक्तांनी नियुक्ती केली आहे। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम आणि तारीख जाहीर झाल्यानं इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। या पदासाठी भाजपकडून विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे पाटील, रुपाराणी निकम, विशाल शिराळे, प्रमोद देसाई, वैभव कुंभार हे इच्छुक असून महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे कोल्हापूरवासियांचं लक्ष लागून राहिलंय।